आज आपण बनवणार आहोत काळ्या मसाल्याची शेवग्याच्या शेंगाची भाजी। तर आपण सर्वप्रथम घेतलेले आहेत शेवग्याच्या शेंगा, हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या। तर शेंगा कट करून झालेल्या आहेत, हे आता आपल्याला बॉईल करून घ्यायच्या आहेत। थोड्याशा तेलामध्ये त्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्याला हळद आणि लसूणमध्ये त्याला बॉईल करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर त्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 1 ग्लास पाणी। 10 मिनिटं त्याला बॉईल करण्यासाठी ठेवायचे आहे आणि त्याच्यानंतर आपण बनवणार आहोत काळा मसाल्याची भाजी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य: लसूण, कांदा, जिरं, या ठिकाणी येसूर आहे आणि हळद आणि काळा मसाला। आपण चुलीमध्ये कांदे भाजायला टाकणार आहोत। आपल्या शेंगा पण बॉईल होत आहेत आणि तोपर्यंत आपण करून घेणार आहोत चपाती। आणि चुलीवरचं जेवण हे खूप टेस्टी चविष्ट लागतं, नक्की ट्राय करा। तर आपली चपाती भाजलेली आहे। तर आपल्याला ही आता बारीक करून घ्यायचं आहे। चला, जिरे तेल टाकले, त्यामध्ये जिरे, लसूण बारीक कुटलेला, त्याचबरोबर हळद आणि काळा मसाला। काळा मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कोणाला तिखट आवडतं, कोणाला कमी तिखट आवडतं। हे बारीक केलेला भाजलेला कांदा आणि येसूर, याला मस्त असं या ग्रेव्हीला तेलामध्ये फ्राय करायचं आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा। सुपर इकडे ठेवते। आता शेंगा टाकून झालेला मिक्स हलवून घ्यायचं आहे। त्याच्या भाजीचा फायनल लुक बघू शकता, खूप सुंदर झालेला आहे।